Hello, hello. This is the My Artifact episode number 1854. आजची तारीख आहे 15 मार्च 2020. वाजले आता 8:52. येस, माझ्या लाईफ मध्ये शायद हा आजचा दिवस वॉज रिअली ट्रॅजिक मोमेंट. या कारण आज असं काही झालं आहे की मी आज खूप असा डिसिजन घेतलाय. आणि तो डिसिजन बिलकुल पक्का पक्का म्हणजे पक्का म्हणजे पक्का. हा डिसिजन मला कधी ना कधीतरी घ्यायचा होता. येस, 2 वर्षापासून हा अटकून होता डिसिजन. आज तो डिसिजन फायनल झाला. या, या. तरी असं म्हणता येत नाही फायनल झाला, कारण एक प्रकारे सुरुवात ते केली. येस, येस, दॅट इज द थिंग. सुरुवात करणंच इम्पॉर्टंट. कारण जोपर्यंत तुम्ही ऍटलिस्ट प्रयत्न करत नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाही. या, कोणतं डिसिजन घेतलं? मला एक प्रकारे फिल्म मेकर बनायचं. या, अगोदर पासून मला फिल्म मेकर बनायचं होतं. मी काही गोष्टी ऍक्च्युली काही क्वेश्चन्स केले स्वतःवर की कोणकोणते क्वेश्चन, आणि आता ते मी क्वेश्चनचा आन्सर मी आता हे करतो. त्याच्यापैकी एका क्वेश्चनचा आन्सर मी नाही का उशिरा देईन, आणि जे क्वेश्चनचा आन्सर मी ऍक्च्युअली नाही का आज सकाळी, आज संडे होता ना, काल रात्री काय झालं की काल रात्री मी आलो. आय वॉज लाईक खूप जास्त हे होतो की म्हणजे एक प्रकारे दुःखी वगैरे समथिंग असं म्हणू शकते. या, माझ्या ऑफिस पासून हॅपी नव्हतो. या, आणि माझ्या अंगामध्ये एक तीव्र इच्छा झाली की आता मला इथून निघायचं आहे. इट वॉज, या, अनफॉर्च्युनेटली आय वॉज अ क्राय. काल मी रडलो सुद्धा. या, युजली मी रडतो तर ह्या गोष्टी युजली काल रेकॉर्ड नाही केला, बट या, आय वॉज डीप इनसाइडली सो मच हर्ट. या, बहुत जास्त हर्ट झालो. आणि जेव्हा मी रूमवर आलो त्यानंतर मला असं वाटलं की मी साला काही करून टाकेल. तर त्यानंतर मी एक व्हिडिओ बघितला. कोणता व्हिडिओ बघितला की कोणता जॉईन फिल्म्स हे एक चॅनल आहे युट्यूबवर, जे त्याच्यामध्ये जे कॅरेक्टर आहे वीरेन राठोड, हे लोकांना इन्फ्लुएन्स करतात. ते सांगतात की तुम्ही कशाप्रमाणे फिल्म इंडस्ट्री जॉईन करायची, कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे तुम्हाला या गोष्टी जॉईन करण्यासाठी वगैरे. तर जेव्हा त्यांनी त्यांचा एक व्हिडिओ होता, त्या व्हिडिओमध्ये होतं की समजा तुम्हाला फिल्म इंडस्ट्री जॉईन करायची आहे तर तुम्ही नाही का तुमच्यापाशी 5 क्वेश्चन्स मी देतो. ह्या 5 क्वेश्चन्सचे आन्सर तुम्ही स्वतःला करा. या, आणि हे काफी जेन्युइन आन्सर आहे. या, हे हे असं हे आन्सर कोणासाठी नाही. या, हे आन्सर दुसऱ्यांसाठी नाही आहे. हे आन्सर तुमच्या स्वतःसाठी आहे. समजा तुम्हाला असं वाटते की तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे तर तुमच्यामध्ये कोणकोणत्या, तर हे जे आन्सर्स आहे हे आन्सर तुमच्यासाठी स्वतःसाठी. तर काही क्वेश्चन्स आहे, त्या क्वेश्चन्स मला काल रात्री माहीत पडले. रात्रभर मी त्याच्याबद्दल विचार केला. सकाळी उठल्यानंतर मग मी दात घासले, फ्रेश झालो. पहिले बुक पेन काढलं आणि ते क्वेश्चनचे आन्सर लिहायला लागलो. त्यानंतर आय फाइंड आउट की मी लिहिण्यामध्ये एवढं नाही, टायपिंग मध्ये केलंय मी. ओके, सो मी त्या क्वेश्चनचे आन्सर कम्प्लीट केले. ओके, आणि त्यानंतर मी ते क्वेश्चनच्या आन्सर मध्ये एक असा एक पॉइंट होता की त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला सांगतो समोर काय. ओके, आतापासून मी एक प्रकारे थोडस ओके, सो लेट मी टेक. तर कोणकोणते क्वेश्चन्स होते मी आता त्या क्वेश्चन्स नाही का इथेच हे करतो आणि इथेच आन्सर देतो. आतापर्यंत जे काही क्वेश्चन्स होते ते क्वेश्चन्स मी लिहिले, पण आता मी चांगलं व्हर्बली पण बोलेल त्याच्याबद्दल. कारण हे जेव्हा मी लिहितो तेव्हा टाइम लिमिट असते किंवा प्रॉपरली आपण लिहू शकत नाही वगैरे वगैरे. बट आपण नाही का इथे खूप चांगल्याने बोलू. या, आणि जेवढं वाटते तेवढं बोलू, मन दिल खुलास बोलू. ओके, सो पहिला क्वेश्चन हा आहे, वाय डू यू वॉन्ट टू बी अ डिरेक्टर? वाय डू यू वॉन्ट टू बी अ डिरेक्टर? तुला डिरेक्टर का बनायचं आहे? दॅट इज द क्वेश्चन. तर याचा आन्सर मी देतो की मला डिरेक्टर का बनायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल, माझ्यामध्ये ती एक क्वालिटी आहे.
मला असं वाटते की मी डिरेक्टर जेव्हापासून मला माहित पण नव्हतं की मी एक डिरेक्टर आहे, की एक फिल्म मेकर आहे. या आता अशी कोणती गोष्ट असणं गरजेचं आहे जे ऍज अ डिरेक्टर मध्ये असणं. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही एक प्रकारे म्हणजे एक सरळ माझ्या हिशोबाने मला असं वाटते की तुम्ही एक प्रकारे ऑडियन्स असणं गरजेचं आहे. या एक एक प्रॉपर ऑडियन्स असणं की ते पहिली स्टेप आहे बिईंग फिल्म मेकर. आता तू म्हणशील की खूप सारे ऑडियन्स असतात तर दे आर ऑल्सो फिल्म मेकर. नो नो नो. ऑडियन्स कोणते रे? लोक फिल्म कशाला पाहायला येतात? सांग, कशाला पाहायला येतात सांग बरं? फिल्म आवडते म्हणून नाही. मोस्ट ऑफ द पीपल फिल्म पाहतात बिकॉज ऑफ दॅट त्यांचा टाइम वेस्ट चाललाय आणि ते त्याचा टाइमाचा प्रॉपर एंटरटेन करण्यासाठी ते फिल्म पाहतात, ना की त्यांना फिल्म मध्ये काही असं पाहण्याचं हे आहे. या काही काही स्पेसिफिकच फिल्म आहे ज्यांचे लोकांना जेन्युअनली खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. या म्हणजे शुड आय से लाईक जेव्हा नाही का ॲव्हेंजर एंड गेम निघाला तर मी तो फिल्म थिएटरमध्ये नाही पाहिला. मी तो फिल्म केव्हा बघितला? जस्ट ज्या दिवशी रिलीज झालाय त्या दिवशी मी संध्याकाळी त्याची कॅमेरा प्रिंट डाउनलोड केली, जे थिएटर प्रिंट डाउनलोड केली आणि रात्रीच तो फिल्म बघितला. व्हाय? कारण मला माहित करायचं होतं की त्या फिल्म मध्ये समोर काय होणार आहे. राईट राईट. मी याच्यासाठी नाही पाहिला की मला माझा टाइम फ्री करायचा किंवा वगैरे वगैरे. ना 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 ना. या आणि इथेच खूप जास्त गलती करतात मोस्ट ऑफ द ऑडियन्स. यांना असं वाटते कारण ऍज अ फिल्म मेकर यांना असं वाटते की आपली फिल्म खूप जास्त हिट झाली. नो नो नो. इट्स जस्ट लाईक दॅट. लोकांना सुट्टी आहे, सॅटर्डे संडे ऑफ असतो, त्यामुळे लोक फिल्म पाहायला जातात कारण त्यांच्यापाशी टाइम नसतो. या तुम्ही एक फिल्म मेकर आहे तर तुम्ही नाही का तुमच्यापाशी ही क्रिएटिव्ह असली पाहिजे की तुम्ही बहुत सारे फिल्म बघितले पाहिजे. या आणि हे केव्हा बघितलं पाहिजे ह्याचं पण टाइम आहे बरं. या असं नाही का तुम्हाला वाटलं तुम्ही फिल्म मेकर आहे आणि ज्या मोमेंट मध्ये तुम्हाला काम करायचं आहे त्यामुळे तुम्ही पिक्चर पाहत बसले, असं नाही आहे डूड. इट वॉज लाईक दॅट. हे द बिगिनिंग लेवल आहे. या बिगिनिंग लेवल मध्येच तुम्ही या सर्व गोष्टी करायला पाहिजे. म्हणजे बिगिनिंग लेवल म्हणजे केव्हा? की जेव्हा तुम्ही 12th स्टँडर्ड मध्ये आहे किंवा जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशनच्या मध्ये आहे, जेव्हा तुम्ही जस्ट विचार पण नाही केला की मला फिल्म मेकर बनायचं, बट तुम्हाला फिल्म पाहायचा शॉक आहे. या तुम्ही यू यूज टू वॉच अ रिअली मच मोर मूवीज. तर तेव्हा या ती एक पहिली क्वालिटी आहे. दुसरी क्वालिटी माझ्यामध्ये अशी कोणती म्हणजे मी एक प्रॉपर ऑडियन्स आहे. मी बहुत सारे फिल्म बघितले त्यामुळे मला असं वाटते की मी एक फिल्म मेकर आहे. दिस इज द स्टेप वन फॉर टेलिंग मी की मी एक फिल्म मेकर आहे. दुसरी गोष्ट आहे की माझ्यामध्ये इमॅजिनेशनची क्वालिटी बहुत चांगली आहे. लिटरली यस. म्हणजे माझ्यासमोर कोणती गोष्ट होत असली किंवा कोणी कोणती गोष्ट सांगत असली तर मी क्विकली इमॅजिन करतो. माझ्यासमोर ती गोष्ट एकदम इमेज फॉर्मॅट मध्ये येऊन जातात, काफी इमेजली. म्हणजे ही क्वालिटी मी कशी काय बिल्डअप केली मला असं वाटते नाही. या म्हणजे मी ही क्वालिटी कशी काय बिल्डअप केली? जेव्हा मी ऑफिसमध्ये होतो ना तर ऑफिसमध्ये असताना नाही का खूप सारे लोक गाणे लावतात कानामध्ये आणि काम करतात. युजली आमच्या ऑफिसमध्ये असंच काम चालायचं. क्या कारण नाही का त्यामुळे कसं कामामध्ये एकदम मन राहते आणि भकभक काम होते. सो खूप सारे लोक गाणे बघायचे किंवा गाणे ऐकायचे. मी गाणे नाही ऐकायचो. मी युट्यूबवर नाही का असे काही चॅनल्स आहे जे नाही का हॉलिवूड मूवीला हिंदीमध्ये एक प्रकारे एक्सप्लेन करून सांगतात. या आणि ते 15-20 मिनिटामध्ये. या म्हणजे जे तुम्ही फिल्म करीब 2-3 घंट्यामध्ये बघता ते फिल्म हार्डली 15-20 मिनिटामध्ये तुम्हाला ते सांगण्यात येते. या ते युजली नाही का त्या मुवमेंटमध्ये नाही का म्हणजे तो जो व्हिडिओग्राफर आहे त्यांनी जे क्लिप बनवलंय युट्यूबवर ते ऍक्च्युअली व्हिज्युअल न ऑडिओ दोघांसाठी पण बनवली आहे. सो जर तुम्ही प्रॉपरली ते व्हिडिओ बघत आहे विथ ऑडिओ तर तुम्हाला तो प्रॉपरली अंडरस्टँड करेल. पण आता ऑफिसमध्ये मी तर ते पाहू शकत नाही. म्हणजे काम सुरू आहे मी असं मोबाईल काढला समोर आणि बघत बसलो असं तर नाही होऊ शकत ना. राईट. तर मग मी ते ऐकायचो. म्हणजे मानून घे की हॅरी पॉटरची मूवी आहे. या हॅरी पॉटरची कोणीतरी हाफ ब्लड प्रिन्स कोणीतरी मला सांगून राहिलाय की हे फिल्म मध्ये असंच होते तसंच होते.
जस्ट ऑडिओ, व्हिडिओ नाही, जस्ट ऑडिओ. याच्यामध्ये यांनी असं केलं, त्याने तसं केलं. तर जेव्हा काम करायच्या वेळेस माझ्यामध्ये एक प्रकारे मी एक प्रकारे इमॅजिन करत होतो ते कॅरेक्टर. येस. आणि ते काम इतकं क्विकली व्हायचं की बहुत जास्त. इट वॉज लाईक दॅट. सांगू मी एक्सपिरियन्स सांगतो. जेव्हा म्हणजे सेकंड शिफ्ट मध्ये ऍक्च्युअली नाही का, फर्स्ट शिफ्ट कोणती शिफ्ट आहे ओके. तर मी ऑफिसमध्ये आलो, काम सुरू केलं. ओके, काम सुरू केलं, कानात हेडफोन टाकले आणि ते आपलं ट्रॅक लावलं ज्याच्यामध्ये तो पूर्ण स्क्रिप्ट सांगते की असं असं झालं या फिल्म मध्ये. तर त्याच्या करीब नाही का, म्हणजे त्याच्यानंतर करीब 15-20 मिनिटं झाले, त्याच्यानंतर मग पुन्हा दुसरी मूवी, 15-20 मिनिटं झाले, पुन्हा दुसरी मूवी, पुन्हा 15. ते माझ्या मोबाईलमध्ये युट्यूबवर ती प्लेलिस्टच राहायची. ओके. तर ते 15-20 मिनिटं झाले, असं लाईक करीब 2 घंटे झाले. आणि 2 घंटा तर तुम्ही लघवी जाते आणि लघवी लागते आणि तुम्ही जेव्हा बाथरूमला जाता तेव्हा तुमचं डोकं एवढं बधीर होऊन जाते ना, लिटरली. म्हणजे मी असं एक्सपिरियन्स केलाय की डोक्यामध्ये काय भयानक इमॅजिन होते. लिटरली आय वॉज लाईक, म्हणजे मी त्या मोमेंटमध्ये नाही का इतका भयानक विचार करायचो ना, आणि इतका साऱ्या फिल्म्सचे नाही का जे स्क्रिप्ट माझ्या डोक्यामध्ये येत होती, मी ऐकून राहिलो होतो, मी त्याला इमॅजिन करून राहिलो. त्याच्यात दुसरी मूवी आणि त्याच्यानंतर ते पुन्हा डोक्यात चालायची वॉज. आणि जेव्हा मी लघवी करायला तर मी माझ्या डोक्यावर हात ठेवायचो, बोल क्या हो गया मेरे दिमाग को. इतकं भारी वाटायचं, लिटरली माझं डोकं सच में भारी वाटायचं. म्हणजे मी लघवी करून राहिलोय असं इतकं भारी वाटायचं, कारण त्या मोमेंटमध्ये माझ्या डोक्याचा वापर खूप जास्त व्हायचा. कारण सांगू, त्या मोमेंटमध्ये 2 काम करायचं. फर्स्ट ऑफ ऑल इमॅजिन तर करायचं, आणि त्यानंतर माझा दिमाग ते 2 काम करून राहिलाय. एक तर फर्स्ट ऑफ ऑल इमॅजिन करून राहिलाय या सगळ्या गोष्टी, दुसऱ्या गोष्टी काम करून राहिलो. म्हणजे तेव्हा मला माहित होतं की कसं स्केच काढायचं, कसं एक्सट्रुजन मारायचं, कसं स्वीप करायचं, कसं बघायचं, कसं. तर माझं काम पण करून राहिलो आणि इमॅजिन पण करून राहिलो, बोथ ऍट द सेम टाइम. आणि सांगू, तुमचं दिमाग नाही का त्या मोमेंटमध्ये करू शकते. इट वॉज लाईक दॅट. असं नाही करायचं की तुम्हाला ते काम येतच नाही. तर तेव्हा इट वॉज लाईक दॅट की मला ते काम खूप जास्त वेळा केलं होतं, त्यामुळे मी ते कामाला काफी युजू झालो होतो. तर त्यामुळे माझ्यासाठी ते काफी हार्ड नव्हतं ते काम करण्यासाठी, म्हणजे युजली स्केचिंग करणं, मॉडेलिंग करणं वगैरे वगैरे. तर मी ते कम्प्युटर बघ माझे हात, शॉर्टकट की पण मला माहित होते, खपखप वापरत होतो वगैरे वगैरे, ऑल दिस थिंग्स करत होतो. आणि डोक्यामध्ये इमॅजिनेशन. सो माझी दुसरी क्वालिटी आहे की मी बहुत चांगल्याने इमॅजिन करू शकलो होतो. ओके. तिसरी गोष्ट कोणती आहे, जेव्हा मी फिल्म पाहायचो ना, मी अजूनपर्यंत इथपर्यंत आलोच नाही का काय कोणत्या गोष्टी शिकायला पाहिजे, कुठून कोर्स करायला पाहिजे. इट जस्ट लाईक ह्याच मिनिमम गोष्टी आहे. पण हेच मिनिमम गोष्टी बहुत याचा स्ट्रॉंग पॉइंट असणं बहुत जास्त गरजेचं आहे. याचाच खूप जास्त एक प्रकारे दबाव असणं खूप जास्त गरजेचं आहे. पहिली गोष्ट कोणती म्हणली, तुम्हाला फिल्म पाहायचा शौक असला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रॉपरली इमॅजिन करता आलं पाहिजे. तिसरी गोष्ट ही होती माझ्यामध्ये, मला असं म्हणायचं आहे की जेव्हा मी फिल्म पाहायचो ना, तर तेव्हा मी असं म्हणायचो, यार याने जर असं म्हणलं असतं ना, किंवा हा डायलॉग त्यांनी असा म्हणला असता, तर दॅट वुड बी रिअली मच बेटर. खूप चांगला इम्पॅक्ट आला असता सीनवर, किंवा खूप मूवीवर खूप चांगला इम्पॅक्ट आला असता. किंवा जर याने डायलॉग असा म्हणला असता किंवा या मुवमेंट मध्ये असं करताना म्हणलं असतं, तर हे बहुत जबर झालं असतं. तर ही कोणती क्वालिटी आहे? ही क्वालिटी आहे चुका शोधण्याची, किंवा क्रिएटिव्हिटीचं काम काय असते. तुम्ही फिल्म बनवता तर तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे. ओके. तर व्हॉट इज एक्झॅक्टली क्रिएटिव्हिटी, राईट? मानून घे तुम्ही एक इमारत बनवत आहेत. ओके. आता मोस्ट ऑफ द लोकांनी इमारत बघितल्या आहे, सो आय डोंट वॉन्ट टेक दिस एक्झाम्पल राईट नाऊ. आय एम गोना से मला भूक लागल्यावर बहुत जास्त, आणि आताच मी हागून आलोय. तर
एकदम मला फोन करू दे. याला काम आहे, सला डब्बा आणते नाही आणत. ओके ओके हा. वेल ऍक्च्युली मी याला नाही का प्रॉपरली पार्ट 2 मध्ये करतो व्हिडिओ मध्ये. या बिकॉज दिस थिंग इज रिली इम्पॉर्टंट, सो आय यूज टू बी इन रेकॉर्ड या व्हिडिओ फॉर्मॅट मध्ये. थँक्यू.